तर काय ह्याचं वेगळंच चाललंय. आलं म्हणलं की जवळ जवळ येते. माझा रायबा चिडला रे, गेट पाडशील. थांब. हा निघालंय. य इकडे या बाळा. कार्तिक लाडाचा झालाय आता. तर कमेंट मध्ये येते की कार्तिकला गप्पा ऐकायला खरंच आवडतं काय. तर होय, लय आवडतं गप्पा ऐकायला, गाणी ऐकायला, जसं जसं माझ्या रायबाला आवडतं. अजून एक कमेंट आलेली, इथं आहे आपला रायफल. तर रायफल छान पळला म्हणून भरपूर कमेंट आल्या, इन्स्टावर आल्या, यूट्यूबवर आल्या. आणि रायफलसाठी सगळ्यांनी त्याच्या भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात है ना. फोन करून तुम्हाला किती काल फोन आलं रायफलचा व्हिडिओ बघून. आणि एक दादा काय म्हणली ती, तुम्ही नुसतं मैदान ठरवा आणि मला 8 दिवस आधी सांगा की मैदान करायचंय, मी तुम्हाला चांगला पैरा करून देतो. असाच बिना वायदीचा. आणि हिता आहे आपला रायबा. तर भरपूर कमेंट आल्या, भरपूर म्हणजे 2-3 कमेंट आल्या की 2-3 कमेंट आल्या की रायबा दाखवा. हा इथंच निर्णय घेणार आहे. चाललंय पुन्हा अजून चर्चा केलेला नाही. त्या दादांचा फोन आलेला मला, काही ती मला आज संध्याकाळपर्यंत सांगा माझ्याबद्दल. मी अजून तुला काय बोललेलं मी आत्ता गेलो. कधी फोन आलता? काल नाही, सकाळी आलेलं. सकाळी आलं. आज सकाळी ह्यांनी आता गणपती बाप्पा यायला लागले तर त्या तयारीत आहे ती, त्यामुळे आता आम्ही आलोय. मग सांगितलंय संध्याकाळपर्यंत सांगा. अमुक 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 तमुक अमुक अमुक खर्च पण सांगितलंय. हा थोडक्यात काय सांगतो, भाज्या सांभाळायला द्यायचा आहे थोडक्यात. आणि आपल्या गाव जवळच आहे, 10-15 किलोमीटर अंतर भरेल. तर अजूनच ती मोठी चर्चा झाली. मग आता त्यांनी महिन्याला किती वगैरे ती म्हणजे संध्याकाळी सांगतो भाज्या किती म्हणजे खर्च येईल वगैरे. तर ती म्हणली की 2-3 महिन्यात तुमचा भाज्या सोडायला लावणार, म्हणजे प्रयत्न करणार. कारण की त्यांच्याकडे सांभाळायला द्यायचा आहे, ते अनुभवी माणसं आहे. ती बैल म्हणजे त्यांच्या खंडाला बैल आहे. आणि बाहेर जाणार त्यांनी सळी केली. आणि मग ते म्हणलं काय करणार असं पर्यंत त्याच्यामध्ये आमच्या इकडे असं दोन्ही साईडला पांद म्हणते ते, म्हणजे झाडे इकडे झाड इकडे झाड, थोडक्यात वडा वगैरे तसं आहे. म्हणजे ते त्याला बाहेर जायला जाणार ना, तिथं फेर वगैरे टाकणार, व्यायाम घेणार वगैरे वगैरे. तर ही चर्चा चालू आहे. फक्त आता हे जेवढं राहते पैशाच्या आकड्या. आणि कारण बाजार कशी बोलूया. हो आता काय करू माहिती आहे का. हा आणि काल भरपूर कमेंट आल्या की बाजीला वळू म्हणून घोषित कर. कारण बाजीची पैदास ही आपली बानू टॉपची दिसते, टॉपची. ए बानू दिस, बानू. ए सोनूले थांबाले. तर तुम्हाला बानू दाखवते. तर आता हिथलं शेण मी काढते. आणि शाण्या गया झाले त्या, माझी लाली पण शाणी झाल्या, लय घाण नाही करत आता, मारू नको. आणि ही आहे आपली बानू. तर सगळी म्हणलेत कसली छान झाल्या बानू, बाजीला वळू म्हणून घोषित करा, असं भरपूर वेळा आम्हाला सांगितलंय. पण खरं सांगू का, आमचा एक अखेरचा प्रयत्न म्हणजे वाटतंच ना, त्याचं वय आहे, त्याला पळू दे. 1 वर्षभर पळाला तरी बास आहे. नंतर जरी त्याला वळू म्हणून जाहीर केला तरी चालतंय, कारण त्याची कारकीर्द पण होऊन जाईल. कारण त्याच्यात ती गुण भरपूर आहे ती, ह्यासाठी बाकी असं काही नाही. त्याला पळवायचा अट्टहास आहे. एवढा खर्च केलाय की आता खर्च करायची इच्छा संपल्या. पण म्हणतात का नाही, इच्छा तिथं मार्ग, काहीतरी मार्ग निघतो. पण तो मार्ग कधी निश्चित होणार आहे, सक्सेस होणार आहे, हे आम्हाला पण अजून माहीत नाही. बघू. आमचं म्हणजे ह्यांचं आणि ह्यांच्या प्रयत्नांना माझी साथ असतेच, फक्त विचार विनिमयानं. मग म्हणतीला प्रयत्नांना साथ असते, तर मग ह्याला का सांभाळायला देत नाही. तर सांगते, शो मला रोज लागतो बघायला. जरी मी नाही इथं आली तर मला CCTVत मी बघत असते.
कारण ह्याच्यावर जीवापाड माझा जीव आहे, ह्यांचा पण जीव आहे. त्यामुळं ह्याला हे आम्ही दावणीतनं कुठंच घालवू शकत नाही. त्या दिवशी ह्यांनी नुसतं सांभाळायला देऊया म्हणलं तर माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता बाजीचं म्हणशीला मग काय बाजीवर जीव नाही का? बाजीवर पण जीव आहे, पण बघू कसं झालंय. आपल्या बाजीकडं अपेक्षा आहेत का तर आहेत, है ना? बाजीकडं अपेक्षा आहेत का तर आहे. आता तुम्ही म्हणशीला यो कार्तिक पळतोय, रायफल पळतोय, पण बाजीनं पळावं ही आमची इच्छा आहे, हाय का नाही? एक इच्छा म्हणशीला तर चालेल. जीवनात एक आपल्या म्हणजे कसं असतं, इच्छा असती, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला ही पाहिजे. पण आमचं आत्ताची फ्युचरची तरी आणि आता भविष्यातली तर एकच अपेक्षा आहे की बाजा पळायला पाहिजे. आणि तेच की मी आता म्हणलं, एक वर्ष जरी पळला नंतर वळू म्हणून घोषित केला तरी आम्हाला सुख दुःख नाही. कारण त्याच्यात ती गुण आहे ती, आणि ती नाही आम्हाला ही करायचं, बघायचंच आहे. लय अपेक्षा आहे बरं, आमची पण आहे, त्याचबरोबर फॅमिलीची पण आहे. त्याचं चाहतं तवा पळलेलं बघून तवा बसलं त्याच्यावर अजून त्याला धरू नाही, ती सोडलेलं नाही त्याची साथ. मग एवढं प्रयत्न केलं तर होय बसलाय. मी तीच सांगितलं की मी नाही ना ह्याला. तुम्हाला त्या दिवशी माहिती आहे मी रडलो घरात. म्हणणार ती फॅमिली, मग तुम्ही ह्याला वाटत नाही का ह्यो पळावा, तर पळणार की ह्यो पण पळणार नाही असं नाही होणार, है ना हो राई भाऊ आपला पळणार की. आणि आता बघा कसा बसलाय मया करून घ्यायला. पण पिल्या ए बाळा, हे आता तुम्हाला पाणी पाजतील. मी गयांचं शेण काढते, उशीर झालाय. मग वैरण खा, सगळी वैरण संपल्या, सगळ्यांनी चटणपासून वैरण खाय चालू केली की हो. काय झालं रायफल ना पिल्या ब्रह्मा का नाही, हळूच देतो. तर इकडं बघू शकताय कायम आल्या वस्तू की असा धूर. तर हा तर जाळ मगाशी दाखवत आलं नाही, इथंपर्यंत जाळ लावलेला. म्हटलं काय आता सुट्टीचं नाही. पण छान वाटतंय का नाही? तर धूर चाललाय मस्त करायचा. तर मग हिला म्हटलं काय गरज नाही, माश्या नाही त्या एवढ्या. तर रायफल सेटचं पडलं पाक जरा, हे बघू शकताय. कार्तिकचं नाही एवढं पडलेलं, कारण की खाद्य जवळजवळ एक 4-5 दिवस झालं खाद्य नाही, खाद्य संपलंय, खाद्य आणायचं आहे. त्या साहेबांचं काय पाक कधी पडत नाही, कारण की इकडे खाद्य असू दे नसू दे सुट्टी नॉट. आणि हो कुठं काय शान आहे का? मी धूप आहे म्हणत बस की पळणार होते. ही अख्खी वडी आहे का? नाही नाही, थोडस घेतलंय, भाजलं हाताला. असू दे लिहितच तिथं नव्हतं, तिथं ठेवूया म्हणजे असं. अहो त्याच्यावर पडलं खाली, कारण खाली राख चिकटले की निघत नाही. तर मग आज आपण बोललो व्हिडिओ तिथे. आता म्हटलं माझ्या बसून जरा बोलावं, कारण की ज्याच्याबरोबर विषयी चर्चा चालू आहे त्याला घेतलं पाहिजे ना व्हिडिओ. कारण की आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालाय भाज्या, आणि भाज्या कसा पोळतोय, एका रेषेत पोळतोय ते पण सगळ्या महाराष्ट्राला इकडे तिकडे अजिबात बघत नाही हो भाज्या. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला, आज बघायला पाहिजे त्यांना इकडे जरा इकडे तिकडे. म्हणजे असा निर्णय आमचा जवळजवळ 5-7 दिवस झालं घरात चर्चा चालू आहे. आणि सबस्क्रायबर लावायला आपली ती येऊन गेलेली, ती म्हणली की बाबूला असा असा विषय करूया का, कारण की ज्यांच्याजवळ पाठवायचा त्यांचं एक म्हणजे त्यांची पिढ्या म्हणजे ह्या क्षेत्रातच आहेत ती बैलांच्या ह्याच्यात. मग ती त्यांनी पण अशी बाहेर जाणारी सळी केली ती बैल. आणि आपल्या गावापासून लय लांब नाही, एक 10-15-20 किलोमीटरच्या आतच आहेत. त्यामुळे आपल्याला वाटलं की बाबूला आपण तिथं जाऊन बघू शकतो. फक्त सांगायला मी नव्हतं राहिला, फक्त चर्चा झाली, अजून निर्णय घेतलेला नाही की पाठवायचा वगैरे. खरं
चाललाय विषय. आता त्यांनी काय म्हणले सांभाळणी वगैरे द्यायला लागणार, ते काय सगळीकडे चालूच आहे. फक्त आपल्याला अजून आकडा फुटायचा किती सांभाळणी वगैरे. परत ते पण तुम्ही परवा म्हणला सगळं नुसतं खाद्य म्हणतात. नाही, ते त्यांच्याकडे ती मुंबईवाल्यांची बैल आहे सांभाळणी, मग ती म्हणजे सांभाळणी तर द्यायला लागणार. कारण की वेळ काय जाणार, तुला माहित नाही आता एका बैलाला किती वेळ जात माणसानं. मग ती म्हणजे ती सांभाळणी परत काय असेल ते वगैरे वगैरे, मग ती ठरवे आधी किती, मग तो निर्णय घ्यायचा आहे. फक्त एक आधी व्हिडिओ केला आपण, जर समजा अचानक झालं काय, आपल्याला वेळ कधी कधी मिळत नाही, काय तर प्रॉब्लेम येतो वगैरे, मग व्हिडिओ टाकू शकत नाही आपण. मी आहे ना तुमच्या मागणं पळत येणार व्हिडिओ करायला. भाज्या जर गेला कुठं आपण पाठवला तर म्हणणार राहिलं भाज्याने काय हे केलं ते केलं, अशा कमेंट येण्यापेक्षा आपलं आधीच सांगितलेलं चांगलं असते. आणि आपल्या गावापासून जवळ जाते, त्यामुळे काही एवढं लोड घ्यायचं नाही, घेण्यासारखं नाही. बघा ते म्हणले तर म्हणजे लावतो सुराला, बघा काय आता का इथं जर आपण असं ठेवलं की मग ह्या दावणीला असंच करतोय, किती पण ह्याच्यावर प्रयोग करा. त्यांच्या परीनं जर त्यांनी काय केलं, नवीन पद्धत वापरली, दावून जरा चेंज करून बघा सुराला लागतोय का. आणि तिथं त्यांचं लक्ष पण लागलं. आपल्याकडे काय झालं तर 4-5 नंदी आहेत, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष लागत नाही. परत ह्याच्यामुळे आता रायबाकडे लक्ष लागलं. मग आता शो गेला की मग रायबावर लक्ष द्यायला येते आपल्याला. तर हे शेअर करायचं होतं, खरं अजून निर्णय घेतलेला नाही. घेतला तर ते काय आपण शेअर माझी फॅमिली सांगणार की बाबा असं असं भाज्या निघालाय. मग ते दिवस चांगला बघून बघू म्हणजे पुढल्या पुढे अजून आपलं बजेट बसायचंय. कारण हे एकटाच नाही, आत अजून 4 आहे ती. मग याची सांभाळणी वगैरे किती खर्च आहे वगैरे ते चर्चा झालेला नाही, किंवा विचारलं पाहिजे किती वगैरे, त्याच्यावर मग ठरवू. आणि तिथं ते कसं आहे म्हणजे त्याला जर फेरा टाकायला म्हणलं नाही, दोन्ही साईडला पांद म्हणतो ना आपण, पांदी तसं दरड असल्यासारखं त्याला बाहेर जायला नाही म्हणते ते. बघा म्हणलं तुमच्या ह्यानं, तर आधी आकडा कळू दे आम्हाला, आकडी यायची आधी. आकडी आली म्हणजे परत कसं आहे सगळा खर्च ह्याच्यावर करून बाकीचे नंदी खर्च करता येणार ना, असा विषय आहे. कारण ह्याच्या आम्ही भरपूर सगळं बाजूला ठेवून खर्च केलाय, पण काय नाही उपयोग झालेला. कार्तिक यश आलं खर्च केलाच पाहिजे आपल्याला. तर आता ते ब्रह्मा येईल, ब्रह्माचं 1-2-3 फेरं काढतो आता, नक्या करतो तेवढ्या. रायबाव लक्ष द्यायचं, रायबाला बिंचोरला काढायचं बारक पांढरं, त्याला टाकलं पाहिजे फेर. म्हटलं तेव्हा जे आठवण त्याचं नाव ठेवले रे, तो आवडायचा लय शाना होता म्हणून. काय शेट काय तुम्ही कानातच घेऊ नका एवढं तुमच्या त्या मालकाजवळ आणि बाबऱ्याला दिलाय तमिळनाडूला. तमिळनाडू मध्ये बाबरे